नमस्कार मंडळी. काय म्हणतंय वातावरण? पावसाने लावले वाट, आरोग्याची लागली एक खाट. काळजी करू नका, आरोग्याची काळजी घ्यायला आहे आपल्याकडे आजीबाईच्या बटव्याचा थाट, जो तुम्हाला एकदम छान आणि निरोगी ठेवेल, भले तुम्ही असाल एकदम लहान किंवा 60. बघूया, ही आहे आपल्या आजीच्या बटव्याची तयारी. याच्यामध्ये काय आहे मंडळी बघूया आपण. आवळा, बीट, पालक, कोथिंबीर, पुदिना, शेवग्याच्या झाडाचा पाला, लिंबू, कडुनिंबाचं पान, कारलं, आलं. त्यानंतर हे थोडे आपले मसाले. याच्यामध्ये आहे वेलदोडा, काळी मिरी, दालचिनी, गूळ, ओवा, सेंदव मीठ, बडीशोप, मेथीचे दाणे, जिरं आणि हळद. हे सगळं आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले आपण मसाले घेऊया. हा आपला मसाला छान बारीक झाला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया पालक, कोथिंबीर, पुदिना, आवळा, बीट, गूळ सगळ्यात शेवटी टाकू आपण. आलं, शेवग्याचा पाला, कडुनिंबाचे 2 पालं आणि कारलं. आता आपण हे सगळं पत्त्याने छान कुटून घेऊया. अशा पद्धतीने आपण खलबत्त्यामध्ये हे सगळं मटेरियल कुटून एकजीव करून घेतला आहे. आता त्याला मस्त पातेल्यात काढून घेऊ आणि मस्त उकळायला ठेवून देऊ आणि वरतून गूळ टाकून देऊ. या प्रकारे मीडियम आचेवर आपण त्याला उकळायला ठेवलेला आहे. असा आपला हा काढा असं तयार झालाय. त्याला आता गाळणी आपण गाळून घेऊया. मग त्याच्यात पिळायचं आपल्याला लिंबू. अशा पद्धतीने आपला आजीबाईच्या बटव्यातला काढा तयार, जो वाढवतो तुमची रोगप्रतिकार शक्ती. निदान आठवड्यातनं 2दा तरी पिला पाहिजे. याच्यात एखादी वस्तू कमी जास्त झाली तरी चालेल. तर मित्रांनो, आपल्या आयुर्वेदात आणि आजीबाईच्या बटव्यात कधीच पडणार नाही कसली कमी. मिळेल कायम उत्तम आरोग्याची हमी. यस, झकास.